वेलकम बॅक टू दिस चॅनल. आज आपण इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस समजून घेणार आहोत. तर आता आपण बघूया की महाराष्ट्रामध्ये जे काही वेगवेगळे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, प्रत्येक कॉलेजमध्ये CET थ्रू किती ॲडमिशन होतात आणि JEE थ्रू किती ॲडमिशन होतात आणि मॅनेजमेंट कोटा थ्रू किती ॲडमिशन होतात हे आपण आता बघणार आहोत. तर महाराष्ट्रामध्ये जे काही कॉलेजेस आहेत ते ह्या वेगवेगळ्या 7 कॅटेगरीमध्ये आपण डिवाईड केलेले आहेत. गव्हर्मेंट कॉलेज, महाराष्ट्रामध्ये जे काही गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत, मग ते VJTI असेल, महाराष्ट्रामध्ये बरेचसे गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत, VJTI किंवा गव्हर्मेंट कॉलेज औरंगाबाद, गव्हर्मेंट कॉलेज अमरावती आहे, चंद्रपूर आहे, नांदेड आहे. तर असे जे काही गव्हर्मेंट कॉलेज कराड आहे. तर ह्या गव्हर्मेंट कॉलेजमध्ये आपण यापूर्वीच बघितलं की जे काही गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत यातल्या सर्वच्या सर्व सीट्स ह्या CET थ्रू भरल्या जातात. JEEसाठी कोटा ह्या कॉलेजेसमध्ये नाही आहे. जे विद्यार्थ्यांनी CET दिलेली आहे आणि महाराष्ट्रात त्यांचं डोमेसाईल आहे किंवा महाराष्ट्रातनं त्यांची 12वी झालेली आहे, अशाच विद्यार्थ्यांना ह्या गव्हर्मेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल. तर आपण बघूया की समजा गव्हर्मेंट कॉलेजमध्ये एखाद्या ब्रँचला 60 सीट जे आहेत, त्यातल्या 60मधल्या 50% सीट ओपनसाठी आहेत, 50% सीट रिझर्वेशन कॅटेगरीसाठी आहेत. 50% म्हणजे 30 सीट्स ह्या ओपनसाठी आहेत आणि 30 सीट्स रिझर्वेशन कॅटेगरीसाठी आहेत. मग ह्या ओपनमधल्या जे काही 30 सीट्स आहेत त्याच्यामध्ये ह्या 30मध्ये लेडीजसाठी 30% सीट्स आहेत आणि जनरलसाठी 70% सीट्स आहेत. म्हणजे लेडीजसाठी 9 सीट्स ह्या लेडीजसाठी आहेत आणि 21 सीट्स ह्या मुलं आणि मुली दोघांसाठी म्हणजे जनरलसाठी अवेलेबल आहेत. टोटल 30 सीट्स आहेत. रिझर्वेशन कॅटेगरी आहे तर त्याच्यामध्ये मग जे काही रिझर्वेशन आहे SC, ST, VJ, NT, OBC यांच्यासाठी जे काही रिझर्वेशन गव्हर्मेंटने ठरवलेलं आहे त्या पद्धतीनं त्या सीट्स रिझर्व असतील आणि त्याच्यामध्ये परत लेडीजसाठी 30% रिझर्वेशन हे असणार आहे. तर ह्या प्रत्येक रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये किती सीट्स लेडीजला आहेत, किती सीट्स जनरलला आहेत हे तुम्हाला ते सीट मॅट्रिक्स बघितल्यानंतर लक्षात येईल. तर आपण पुढे हे सीट मॅट्रिक्स जे आहे ते बघणार आहोत गव्हर्मेंट कॉलेजसाठी. तर आता आपण बघतोय VJTI. VJTI जे आहे ते गव्हर्मेंट कॉलेज आहे. तर या गव्हर्मेंट असेल, गव्हर्मेंट एडेड असेल किंवा गव्हर्मेंट ॲटोनॉमस आहे, सर्वांसाठी सेम क्रायटेरिया आहे. तर यातला कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी आपण बघणार आहोत. कम्प्युटर इंजिनिअरिंगचं तर कम्प्युटर इंजिनिअरिंगचं सँक्शन इंटेक 60 आहे. म्हणजे टोटल सीट्स ज्या आहेत VJTIमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी तो 60 आहेत आणि त्या सर्वच्या सर्व सीट्स कॅप थ्रू भरल्या जाणार आहेत. म्हणजे कारण गव्हर्मेंट कॉलेजमध्ये JEEचा कोटा नाही आहे किंवा इन्स्टिट्यूट लेवल कोटा नाही आहे. इथं बघू शकता ऑल इंडिया सीट्स जे आहेत ते 0 आहेत, इन्स्टिट्यूट लेवल सीट्स 0 आहेत, मायनॉरिटी सीट्स 0 आहेत. म्हणजे सर्वच्या सर्व सीट्स जे आहेत ते कॅप थ्रू भरल्या जाणार आहेत आणि म्हणजेच ह्या महाराष्ट्र लेवलच्या 60 सीट्स आहेत. स्टेट लेवलसाठी म्हणजे महाराष्ट्रातला कुठलाही विद्यार्थी ह्या सीटवरती ॲडमिशन घेऊ शकतो, म्हणून ह्याला आपण महाराष्ट्र स्टेट सीट्स असं आपण स्टेट लेवलच्या सीट्स असं म्हणतो. मग ह्या 60मध्ये 50% सीट्स ओपन कॅटेगरीसाठी आहेत आणि 50% सीट्स ह्या रिझर्वेशन कॅटेगरीसाठी आहेत. म्हणजे ह्या 60 सीटमध्ये तुम्ही जर बघाल तर 1 सीट जी आहे ती ऑर्फनसाठी दिलेली आहे, 2 सीट PWD कॅटेगरीसाठी आहेत आणि 2 सीट्स जे आहेत ते डिफेन्स कॅटेगरीसाठी आहेत. म्हणजे ह्या 2 आणि 2 4 आणि ऑर्फनची 1 5 म्हणजे 60मधनं 5 गेले तर 55 सीट ह्या इतर विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातल्या अवेलेबल आहेत. 55मधल्या 50% सीट्स ओपन
कॅटेगरीसाठी आहेत, म्हणजे 17 सीट्स जनरलसाठी आणि 8 सीट्स लेडीजसाठी आहेत. म्हणजे 17 आणि 8 अशा ह्या 25 सीट्स, 25 सीट ओपनसाठी आहेत आणि 30 सीट्स ह्या रिझर्वेशन कॅटेगरीसाठी आहेत. अशा टोटल 55 सीट महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आहेत. रिझर्वेशनमध्ये तुम्ही बघू शकता की SCसाठी जनरलला 5 आहेत, लेडीजला 2 आहेत. मग VJ जर तुम्ही बघितलं तर VJमध्ये जनरलला 0 आहे, लेडीजला 1 सीट आहे. मग एखाद्याची कॅटेगरी VJ आहे तर त्याच्यासाठी इथं कुठलीच सीट अवेलेबल नाही आहे VJTIमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंग ह्या ब्रँचसाठी. त्यामुळं त्याला इथं ॲडमिशन मिळणं डिफिकल्ट आहे. हा त्याचा स्कोअर चांगला असेल, ओपनच्या कॅन्डिडेटपेक्षा जास्ती त्याला मार्क्स असतील तर मग त्याला ओपन कॅटेगरीची सीट मिळेल जनरलची. पण त्याला त्याच्या कॅटेगरीमधनं ॲडमिशन पाहिजे तिथल्या सीटवरती तर तिथं सीटच अवेलेबल नाही आहे. किंवा लेडीज आहे तर एकच सीट अवेलेबल आहे, एकालाच मिळेल, दुसऱ्या लेडीजसाठी इथं सीट अवेलेबलच नाही आहे. त्यामुळं हे सीट मॅट्रिक्स चांगल्या पद्धतीनं स्टडी करणं खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक कॅप राऊंडसाठी असं सीट मॅट्रिक्स जे आहे ते ह्या वेबसाईटवरती FE 2024 ही आता गेल्या वर्षीची वेबसाईट आहे. नवीन वेबसाईट जी आहे ते ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट झाल्यानंतर तुम्हाला ही FE 2024.mahacet.org ह्या वेबसाईटवरती असे सीट मॅट्रिक्स जे आहे ते तुम्हाला मिळेल. तर हे झालं गव्हर्मेंट कॉलेजसाठी कसं सीट डिस्ट्रीब्युशन आहे ते आपण बघितलं.